हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांची हजेरी। विशाल पाटलांच्या उपस्थितीने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त। पृथ्वीराज पाटलांसह विशाल पाटलांची हकालपट्टी करा, अन्यथा सांगलीत विधानसभा निवडणुकीत आघाडी राहणार नाही, ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुतेंचा इशारा। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। भाजपा आमदार प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप। गजानन कीर्तीकरांना लढायचं असेल तर ते लढले असते। भाजपचे लोक आरोप लावतात, पण ते मागून कोणाला मदत करतात सर्वांना माहिती। अंबादास दानवेंची दरेकरांवर टीका। बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडेंना निवडणूक आयोगाची नोटीस। सोनवणेंवर प्रचारादरम्यानच्या खर्चात तफावत आढळल्यानं कारवाई, तर मुंडेंना अभिलेख सादर करून तपासणी करून घेण्याचे आदेश। आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत, राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब झाले, गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणं अयोग्य नाही। अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर। गृहमंत्री पुणे पोलीस आयुक्तांना पाठीशी घालतायत, पुणे अपघात प्रकरणावरून अंबादास दानवेंचा आरोप। सुनील टिंगरे कुणाच्या मदतीला गेले, दानवेंचा सवाल। पुण्यातील अपघात दुर्दैवी, पण त्यामागून आता राजकारण सुरू। कोथरूडमधील नेत्यांना आपल्या भागातील नाईट लाईफ दिसत नाही का? पुणे अपघात प्रकरणावर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट। पुणे पोलीस आयुक्तांनी अपघात प्रकरणात पैसे खाल्ले, एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करा, रवींद्र धंगेकरांचा आरोप। उद्यापासून आंदोलन करण्याचा धंगेकरांचा इशारा। पालघरच्या बालापूरमध्ये मतदारांना 500 रुपये वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोग कारवाई करणार का? नागरिकांचा सवाल। ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, मतदानावेळी ढिसाळ नियोजन, मतदान संथ गतीने का झालं? ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सवाल। राज्यात लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा, शिंदेंचे प्रचारासाठी 81 रोड शो, शरद पवारांच्या 60 रॅली, 19 मेळावे, तर जयंत पाटलांच्या 100 जाहीर सभा। अहमदनगरच्या प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरू। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं उपचारादरम्यान निधन, गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून पीएन पाटलांची ओळख। किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद, शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार। एमडीएच एव्हरेस्टला एफएसएसआयची क्लीन चिट, तपासणीनंतर मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नसल्याचं एफएसएसआयकडून स्पष्ट। अमरावती आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त, तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील 6 जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता। पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानातील हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर, शेतमालाला किमान हमी भाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे आरसीबीचे स्वप्न यंदाही भंगलं, राजस्थानकडून 4 गडी राखून आरसीबीचा पराभव, राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायरमध्ये प्रवेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।